कालका ते शिमला रेल्वे ही हिमाचल प्रदेशातील 2 फूट 6 इंच नॅरो गेज रेल्वे आहे, जी कालका ते शिमलाच्या डोंगराळ मार्गावरून जाते. 8 जुलै 2008 रोजी युनेस्कोने भारताच्या जागतिक वारसा स्थळांच्या पर्वतीय रेल्वेमध्ये या रेल्वेचा समावेश केला. 112 वर्ष जुनी कालका ते शिमला हेरिटेज टॉय ट्रेन त्या पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण आहे ज्यांना कालका आणि शिमला दरम्यान हिमालयाच्या उतारावर वसलेली विविध छोटी शहरे पार करून कालका ते शिमला प्रवासाचा हा अद्भुत अनुभव घ्यायचा आहे. आणि हा अद्भुत अनुभव घेण्यासाठी आम्ही सुद्धा कालका ते शिमला हा टॉय ट्रेन प्रवास करण्याचे ठरवले. कालका ते शिमला आणि परत कालका दरम्यान अनेक टॉय ट्रेन चालवल्या जातात. शिवालिक डिलक्स एक्सप्रेस, कालका शिमला एक्सप्रेस, हिमालयन क्वीन, कालका शिमला पॅसेंजर, रेल मोटर, शिवालिक राणी ह्या अनेक अशा प्रकारच्या टॉय ट्रेन येथे चालतात. थोडासा गिल्ला स्पीड आहे. शिमल्याला रेल्वेने जोडण्याची कल्पना 1847 मध्ये दिल्ली गॅझेटच्या एका वार्ताहराने मांडली होती. डिलक्स प्रथम श्रेणी डब्यामध्ये प्रत्येकास बसण्यासाठी स्वतंत्र चेअर आहेत, पण येथे असणाऱ्या सुविधांसंदर्भात रेल्वे प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे असे वाटते. 1864 मध्ये ब्रिटिशांनी शिमला या ठिकाणास भारताची उन्हाळी राजधानी बनवले. शिमला उर्वरित भारतीय रेल्वे प्रणालीशी जोडण्यासाठी 1898 आणि 1903 दरम्यान हर्बर्ट सेप्टिमस हॅरिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेल्वे बांधण्यात आली. Railway platform and premises is a punishable offense. Railway platform 7. अतिशय सुंदर बरोग रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबते. येथे पर्यटक खाली उतरून चहा नाश्ता घेऊ शकतात. त्याचप्रमाणे येथील निसर्गाचा आनंद घेऊ शकतात व फोटोही काढू शकतात. बरोग हे स्टेशन कालकापासून 42.14 किलोमीटर अंतरावर व समुद्र सपाटीपासून 1531 मीटर उंचीवर आहे. कालका ते शिमला या ट्रॅकमध्ये 20 नयनरम्य स्थानके आहेत. ही ट्रेन कालका येथील 656 मीटर उंचीवरून धरमपूर, सोलन, कांदाघाट, तारादेवी, बरोग, सालोग्रा, टोटू किंवा जटोग आणि समर टेकडीपासून 2075 मीटर उंचीवर शिमल्यापर्यंत धावते. Please do not use train toilets when the train is standing at station. Use only when the train is outside the station. 1143.61 मीटर लांबीचा सर्वात लांब बोगदा या स्टेशनच्या जवळ आहे. पावसाळ्यात या प्रवासाची मजा आणखीनच वाढते, कारण पावसामुळे या प्रवासादरम्यान असणाऱ्या निसर्ग सौंदर्यात भर पडते. सगळीकडे असणारे हिरवेगार
व आल्हाददायक वातावरण व सर्वत्र दूरवर पसरलेले धुके. कालका ते शिमला प्रवासादरम्यान एकूण 107 बोगदे बांधण्यात आले होते, परंतु आता एकूण 102 बोगदे या प्रवासादरम्यान आपल्याला लागतात. अशा प्रकारे 5 तासाचा हा प्रवास करून आम्ही पोहोचलो शिमला रेल्वे स्टेशनवर व येथून पुढील प्रवासासाठी पुन्हा एकदा आम्हाला मिनी बस घेण्यासाठी येणार होती. व अशा प्रकारे आमचा पुढील प्रवास सुरू झाला.